एरवी आपण रिक्षामध्ये बसून फिरतो, पण रिक्षामध्ये लोकांना बसून फिरवणं म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. काय एक एक नमुने असतात अर्पिता मॅडम. म्हणजे आज एक कस्टमर होता, त्यांनी असे 5-7 रुपये सुट्टे सोडून दिले. त्याच जागी दुसरा कस्टमर आला, त्यांनी 2 रुपयासाठी अडून बसला. तो एक लग्न झालेलं जोडपं होतं. ते अचानक असं रिक्षामध्ये भांडायला लागलं. का तर त्या नवऱ्याने बायकोचे फोटो काढले नाहीत म्हणून. आणि कॉलेजमध्ये जाणारं एक कपल होतं. ते उगाच असे एकमेकांच्या जवळ जवळ करत होते. मला जरा ऑड वाटलं ते. मग काय केलं तुम्ही? अहो करणार काय, मध्येच उतरवलं त्यांना. पण एक सांगतो तुम्हाला, एक दिवस रिक्षा चालवून जगाकडे बघायची दृष्टी बदलली माझी. रिक्षावाले अनुभवाने इतके संपन्न का असतात ना, ते आज कळलं मला. मला पण एकदा रिक्षा चालवून बघायचं. बघा बघा, रिक्षा चालवून पैसे आणि अनुभव अशा दोन्ही गोष्टी मिळतात माणसाला. नाही पण ह्या जरा कस्टमर्स कडून जरा सांभाळू ना. आजकालचं जग काही बरं नाही. कोण कसं निघेल काही सांगता येत नाही. ते बरोबर आहे, पण आता पुढचे 7 दिवस तरी घरामध्ये रेग्युलर इन्कम येईल. एकीकडे नोकरी शोधतोय मी, पण बघू कसं होईल. मिळेल, खूप चांगली नोकरी मिळेल तुम्हाला. बघा, तुम्ही न लाजता मिळेल ते काम करताय. खरंच तुमच्या या स्वभावाचं ना खूप कौतुक वाटतो मला. माझं जाऊ द्या, 2 परीक्षा बाकी आहेत अजून. आजी काही बोलली आहे का परीक्षेबद्दल? हो, म्हणजे त्यांच्या सगळ्याच परीक्षा एकदम अशा सरप्राईज आहेत. आता ही 4थी परीक्षा कुठलं नवीन सरप्राईज असणार आहे काय माहिती.